पालकमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहेत। दीदी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज मुख्य ध्वजारोहण तुमच्या हस्ते पार पडलं, काय भावना आहे? एक मनामध्ये खंत सुद्धा आहे, दुःख आहे आणि आनंद सुद्धा आहे की ज्या हुतात्म्यांनी त्यांच्या जीवनाचं बलिदान दिलं त्यांच्यामुळे आज आपल्याला आज मराठवाडा हा स्वतंत्र भारतामध्ये सामील झालेला आहे। त्यांनी जो त्याग त्या ठिकाणी सहन केला, निजामाशी ते लढले, त्यांच्या सगळ्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला हा दिवस इथे आज साजरा करता येतोय आणि एक आनंद पण होतोय की स्वतंत्र भारतामध्ये आपण सामील झालेलो आहोत आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त परभणीकरांना काय नवीन भेटणार आहे? आता भाषणामध्ये तुम्ही काही योजनांचा उल्लेख केला आहे। बघा, सगळ्याच योजना मग केंद्राच्या आणि राज्याच्या प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातील। खास करून उद्योग या ठिकाणी उभारले पाहिजे, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी आपण लक्ष देणार आहोत। गेल्या 8 दिवसापासून आपण पाहतोय परभणी जिल्ह्यात सतत जोरदार पाऊस होत आहे। किती नेमकी पिकांची स्थिती आहे, नुकसानाची स्थिती आहे आणि प्रशासनाकडून पंचनामे कितपत आलेत? हे बघा, ह्या 8 दिवसामध्ये 60,000 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे आणि मागच्या महिन्याचं जे नुकसान ठरलं तर 1 लाख 1.5 लाखच्या आसपास हेक्टर असं बाधित क्षेत्र आपल्या जिल्ह्यातलं आहे आणि हे सगळ्या गोष्टींची पंचनामे झालेले आहेत। हे बाधित क्षेत्र जेवढं आहे तेवढ्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल। दीदी, मराठवाड्याचे आमदार, खास करून परभणी जिल्ह्याचे आमदारांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे, तुम्हाला काय वाटतं? ओला दुष्काळ जाहीर करावं शासनानं? बघा, सगळीकडे अतिवृष्टी आहे। आज राज्यामध्ये 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, ह्याची जाणीव मुख्यमंत्री महोदयांना आहे। मी कालच त्यांना पण भेटले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणीव आहे आणि निश्चितच सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार उभं राहील। शेवटचा प्रश्न, मराठा कुणबी नोंदी जी आहेत त्यांच्या नवीन GR नुसार आज काही प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहेत का? आज देणार आहोत नवीन GR नुसार। हो। साधारण किती देण्यात येणार? आता आकडा एक्झॅक्ट आकडा मला सांगता येणार नाही, पण एक नॉमिनल असे आपण आज देणार आहोत। थँक्यू। पालकमंत्री मेघना बोर्डीकर होत्या। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।